नमस्कार, मी रमाकांत हाजगुडे. समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. समय संघर्ष न्यूज नेहमीच आपल्या प्रेक्षकासाठी नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून प्रेक्षकांना एक प्रेरणा मिळावी. तर या उद्देशानं आज आपण धाराशिवमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी धाराशिवचे पटेल सर आणि तेरचे वकील शेख या दोघांनी डॉक्टर अर्शद सय्यद सर त्यांचा सत्कार केलेला आहे. तर तो सत्कार का केलेला आहे आणि त्याचा सत्काराच्या मागची त्यांची भूमिका काय होती हे आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर सय्यद सर. तर ते आहेत NLP मास्टर, म्हणजेच मन आणि मनाची शक्ती. असं म्हणतात की मनाचे दोन प्रकार आहेत, अंतर्मन आणि बाहेरमन. तर हा एक मोठं शास्त्र आहे मनाचं, आणि त्या शास्त्राचा अभ्यास केलेले, त्यात मास्टर असलेले आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्यांचा एक मोठा नावलौकिक आहे. आणि त्यांचं एक पुस्तक, एक सुरुवात या नावाचं एक पुस्तक पण प्रकाशित झालेलं आहे. आणि त्या पुस्तकाच्या बऱ्याच प्रती आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण देशामध्ये विक्री झालेली आहे. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अर्शद सय्यद सर. सर नमस्कार. नमस्कार सर, धन्यवाद. आमच्या समय संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू सर. तर आत्ताच पटेल सर आणि वकील शेख या दोघांनी आपला सत्कार केला, आपल्याला डॉक्टरेट मिळाली, या उद्देशाने त्यांनी सत्कार केला. तर आमच्या प्रेक्षकासाठी आपला परिचय व्हावा या उद्देशानं आम्ही आपली मुलाखत घेत आहोत. तर आपली सुरुवात मोटिवेशनल स्पीकर म्हणून सुरुवात कशी झाली आणि कधीपासून? ओके सर, बेसिकली मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. 2015मध्ये माझी डिग्री कंप्लीट झाली. आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग नंतर बेसिकली करिअरचे दोन अपॉर्च्युनिटीज असतात. एक तर कुणी जाऊन कॉर्पोरेटमध्ये जॉब करणार, किंवा प्रोफेसर वगैरे या प्रकारच्या कुठल्या तरी करिअरमध्ये ते इनरोल करणार, किंवा कोणी आपला स्टार्टअप, आपला बिझनेस तयार करतो. राईट. तर मी विचार केला की म्हणजे या सगळ्यापासून हटके आपण असं काही डिफरंट करू शकतो का? म्हणजे माझं असं काही स्किल, माझं असं काही पॅशन आहे का ज्याला मी ॲज अ प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो? तर हा माझा बेसिक उद्देश होता की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि त्यामध्ये ज्यावेळेस मी स्वतःला समजण्याचा प्रयत्न केला, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये इंट्रोस्पेक्ट करणं म्हणतो, त्यावेळेस मला हे रिअलाईज झालं की माझ्याकडे कम्युनिकेशनचा एक हा स्किल आहे की ज्याला मी प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. कारण की असं झालं की सुरुवातीपासून मी पाहतोय की आपल्या मराठवाड्यामध्ये विद्यार्थी पेपरमध्ये खूप चांगले असतात, त्यांना चांगले मार्क्स मिळतात, 99, 100वाले ही स्टुडंट असतात. पण ज्यावेळेस त्यांना 2 ओळी बोलण्यासाठी स्टेजवर उभा केलं जातं, किंवा त्यांना कम्युनिकेशन, इंग्लिश लँग्वेजबद्दल थोडंसं त्यांना जर कम्युनिकेट करायला कुठल्याही प्लॅटफॉर्मवर सांगितलं जातं तर त्यांना ते जमत नाही. मग हे लक्षात येतं की आपल्याकडे पेपरवर विद्यार्थी खूप चांगले आहेत, पण त्यांना कुठं ना कुठं त्यांना सॉफ्ट स्किल डेव्हलप करणे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर त्या उद्देशानं मला हे लक्षात आलं की ही करिअर अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे की ज्याच्यामध्ये माझं पॅशनही मी फॉलो करू शकतो आणि त्याला प्रोफेशनमध्येही कन्वर्ट करू शकतो. तर ही बेसिक माझी ही सुरुवात होती. पहिल्यांदा मी काही लेक्चर्स आपल्या कॉलेजमध्ये फक्त असं म्हणजे माझी एक स्किल म्हणून, माझा एक छंद म्हणून मी गेलो की हे गोष्टी मी त्यांना देऊ शकतो, माझं जे काही एक्सपिरियन्स आहे त्यांना मी शेअर करू शकतो, त्यांनाही काही ना काही फायदा होईल. म्हणून मी शहरामध्ये, आसपासच्या तालुक्यामध्ये, गावामध्ये विद्यार्थ्यांसोबत काही मी सेशन्स केले. आणि ते लोकांना एवढे आवडायला स्टार्ट झाले की हळूहळू मला जास्तीत जास्त कॉल यायला सुरुवात झाली. मग असं करत करत वन आफ्टर अनदर स्कूल, कॉलेजेस, मोठे कॉलेजेस असं करत करत मी पुढं डेव्हलप होत गेलो. आणि आज ॲज अ मोटिवेशनल स्पीकर मी वर्क करत आहे. आणि ॲज अ फुल टाईम प्रोफेशन मी मागच्या 6 वर्षापासून ॲज अ मोटिवेशनल स्पीकर मी काम करत आहे. तर सर आता आपले कुठं सध्या जे आपले सेमिनार होतात, ते प्रोग्राम, तर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र बाहेर काय सांगता येईल? ओके सर, जर मी काउंटिंग जर सांगितली नंबर्समध्ये, तर 2019 पासून इन्क्लुडिंग कोविडचा पिरियड माझे आत्तापर्यंत 250पेक्षा जास्त सेशन झालेले आहेत, ज्याच्यामध्ये भारतामध्ये सेशन झालेत. आणि सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी जर सांगायचं म्हटलं तर IIT बॉम्बे, जे इंडियाचे वन ऑफ द बिगेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तिथंही माझे 2 वेळेस सेशन झालेले आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट मी सौदी अरेबियामध्ये किंग अब्दुल अजीज युनिव्हर्सिटी, जे सौदी किंगच्या अंडर ते मेंटेन केली जाते, तिथंही मला ॲज अ गेस्ट स्पीकर मला बोलवलं गेलं होतं. आणि त्यासोबतच भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये मी मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, फार्मा कॉलेजेस, 11-12 स्टँडर्ड, डिफरंट अकॅडमीज, असे प्रत्येक ठिकाणी माझे सेशन झालेले आहेत. आणि या सगळ्या पेक्षा सेपरेटली माझे स्वतःचे सेमिनारही होतात आणि मी कॉर्पोरेट ट्रेनिंगही करतो.
तर असे कंपनीज ओव्हरऑल सगळीकडे म्हणून 250+ सेशन माझ्या आतापर्यंत झालेले आहेत. पण सर 2019 पासून म्हणजे कोविडचा पिरियड होता. हा, कोविडच्या 1 वर्ष त्या- अगोदरपासून. तर त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कसं ऑनलाईन घेतले काय? हा खरा म्हणजे मेन सांगण्याचा पॉईंट आहे की ज्यावेळेस मी करिअर स्टार्ट केलं, एक 8 महिन्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला. आणि खरं म्हटलं तर डिप्रेशन काय होतं, फिअर्स आणि एन्झायटीज काय होत्या, हे लोकांना त्या ड्युरेशनमध्ये काय आलं. कारण की आपला बिलीफ हा असतो की 60-70 वर्षाचं तर माझ्याकडे वय आहे, पण कोविडनं आपल्याला दाखवून दिलं की माणूस कधीही या जगातून जाऊ शकतो. आणि त्याच पिरियडमध्ये लोकांना एवढं डिप्रेशन आलं होतं. खूप साऱ्यांनी आपल्या नातेवाईकांना म्हणजे अचानकपणे त्यांनी गमावलं होतं. आणि या पिरियडमध्ये खरी गरज होती मोटिवेशनची आणि खरी गरज होती लोकांचं माइंड ट्रेन करण्याची. आणि ती नॉट ॲज अ प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी बल्कि माझी एक नैतिक रेस्पॉन्सिबिलिटी समजून त्या काळात आम्ही सोशल इव्हेंट्सही केले. आणि जे विद्यार्थ्यांचं करिअरमध्ये नुकसान होत होतं त्या ड्युरेशनमध्ये, तर आम्ही खूप सारे ऑनलाईन सेशनही केले. मग ते कॉलेज ऑर्गनाईज करत होतं, मी स्वतःही करत होतो. आणि त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांचा तो पिरियड वाया कसा जाऊ नये आणि काही ना काही ते प्रोडक्टिव्ह कसं करू शकता इन फ्रंट ऑफ कॅमेरा, इन फ्रंट ऑफ मोबाईल फोन, हेही आम्ही त्यावेळेस डिस्कवर केलं. आणि लॉकडाऊनमध्येही मी खूप सारे सेशन केले. आणि खरं म्हटलं तर त्यावेळेस मला एक अपॉर्च्युनिटी ही पण भेटली की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेन. आणि मी हा माझा जे एक स्किल आहे आणि हे जे आम्ही ॲज अ करिअर म्हणून आम्ही डेव्हलप करत होतो त्याला एका नेक्स्ट लेवलवर घेऊनही जाता येईल. तर लॉकडाऊनमध्येही आम्ही अशा दोन्ही प्रकारे आम्ही काम केलं. आता कॉलेजवर करताय, विद्यार्थ्यांना मोटिवेट करायचं काम करताय. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे कंपनी आहे राईट, त्यांच्याकडे पण असे प्रोग्राम असतात. हां, बिलकुल. कारण की कसं असते, ज्यावेळेस कंपनीमध्ये स्टुडंट्सला एनरोल केलं जातं, त्यांना जॉब दिली जाते, तर मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की विद्यार्थी हा जस्ट कॉलेजमधून आलेला असतो. त्याला कंपनीचे रूल्स रेग्युलेशन, कंपनीमध्ये कुठल्या प्रकारे काम चालतंय, आणि खूप सारे जे IT कंपनी असतात त्यांचे क्लायंट हे अमेरिकेमध्ये असतात, युरोपियन कंट्रीजमध्ये असतात. तर त्या लोकांसोबत डायरेक्ट या विद्यार्थ्यांना कम्युनिकेट करता यावं, त्यासाठी त्यांना 2 महिने 3 महिने कंपनीमध्ये जॉबवर घेतल्यानंतर त्यांना ट्रेनिंग दिली जाते. त्यालाच बेसिकली कॉर्पोरेट ट्रेनिंग म्हणतो. तर ही ट्रेनिंग मी कॉलेज लेवलमध्येही देतो. म्हणजे कॉलेज काय करतो, मला फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी कधी कधी फर्स्ट इयरचे जे इंडक्शन प्रोग्राम असतात की विद्यार्थी आता इंजिनिअरिंगमध्ये आलेला आहे, आता फक्त पुस्तकी नॉलेज नाही आहे, आता इथून प्रॅक्टिकल नॉलेजही हवं आहे. तर या गोष्टी विद्यार्थ्यांना स्टार्टिंगपासूनच समजावेत यासाठी कॉलेज आम्हाला काय करतो, एक्सटर्नली आम्हाला बोलवतो, अपॉइंट करतो. आणि त्यांना आम्हाला एक टास्क दिली जाते की तुम्हाला विद्यार्थ्यांना या गोष्टीवर तुम्हाला मोटिवेशन लेक्चर घ्यायचे आहे, ट्रेनिंग घ्यायची आहे. तर तिथं मी ट्रेन करतो. आणि कॉर्पोरेट लेवलवरही बोलवलं जातं की जर त्यांनी कंपनीने रिक्रूट केलेल्या विद्यार्थ्यांना ही ट्रेनिंग द्यायची असेल, त्यामध्ये कधी कधी कोडिंग वगैरेही असतात, ती ट्रेनिंग मी नाही कंडक्ट करत. पण जे मोटिवेशनवाली पार्ट आहे, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, पुन्हा लिडरशिप आहे, पुन्हा तुम्ही कंपनीमध्ये ॲज अ ग्रुप, ॲज अ टीम तुम्ही कसं काम करू शकता, त्याबद्दलचे खूप सारे ट्रेनिंग आहेत. तर या सगळ्या ट्रेनिंग्स मी प्रोव्हाइड करतो. बट सर आतापर्यंत तुमचे बरेच सेमिनार 250 प्रोग्राम Yes. झालेत. तर असं एक काय फीडबॅक जे तुमचे काही स्टुडंट त्यांच्याकडून काय फीडबॅक, कसं काय एखादं उदाहरण काही सांगता येईल का? कोणाचा पुन्हा नंतर फोन आला व तुमच्या मोटिवेशनमुळं माझी अशी प्रोग्रेस झाली, असे काही सांगता येईल? सर खरं पाहिलं तर मी माझ्या एक स्वतःच्या इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी आणि फीडबॅक घेऊन, फीडबॅकचा नेमका उद्देश काय असतो की माझ्याकडूनही चुका होत असतील, मीही परफेक्ट नाही आहे, मीही काय करतो, खूप साऱ्या गोष्टी मी माझे ज्यावेळेस व्हिडिओ लेक्चर होतात ते रेकॉर्डिंग करून ते मीही पाहतो की मी कुठं चुकतोय, मी स्वतःला कसा वाटतोय, या सगळ्या गोष्टी मीही इंट्रोस्पेक्ट करतो आणि त्यामध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. तर असंच मी माझ्या प्रत्येक सेशनमध्ये विद्यार्थ्यांचे फीडबॅक घेतलेले आहेत. लिखित 25,000पेक्षा जास्त फीडबॅक माझ्याकडे सध्या प्रेझेंट आहेत. आणि त्या प्रत्येक फीडबॅकमध्ये सर मला विद्यार्थी असंच म्हणतात की मी खूप डिप्रेस होतो. काही विद्यार्थी तर असे आहेत, माझ्याकडे रिटर्न फीडबॅक आहेत सर, की त्यांनी म्हणजे इतके डिप्रेस होते की त्यांना समजत नव्हतं की आता आयुष्य कुठं घेऊन जायचं आहे, आयुष्यात काही उरलंय तरी काय. पण त्या विद्यार्थ्यांनी म्हटलं की सर तुमच्या लेक्चरमधून 2 तासाच्या तुमच्या लेक्चरमधून मला पुन्हा जगण्याची उमेद भेटली. आणि ज्यावेळेस ही अशा प्रकारचे फीडबॅक वारंवार वाचताना येतात त्यावेळेस खरंच असं वाटतंय की आपण लाईफमध्ये काहीतरी चांगलं करत आहोत. आपण जे करतोय ते बिलकुल. काहीतरी उद्देश साध्य होतो. बिलकुल असं बिलकुल निश्चित वाटतंय. राईट. पण सर तुमचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकानं महाराष्ट्रात नाही भारतात बराच धुमाकूळ घातलेला आहे. एक सुरुवात राईट. या नावाचं पुस्तक हो. तुमचं प्रकाशित झालेलं. तर काय त्या पुस्तकाबद्दल काय सांगता येईल? आणि एक नाव जे आहे ती सुरुवात राईट. कोणत्याही गोष्टीचे नुसतं विचार करण्यापेक्षा सुरुवात केली पाहिजे. राईट. त्या पुस्तकाविषयी काय सांगता येईल? ओके. तर सर ते पुस्तकाची स्टोरी लॉकडाऊनमध्येच आहे.
की कारण की खूप साऱ्या जणांना असं वाटलं की लॉकडाऊनमध्ये लाईफ संपली, काही जणांचं करिअर संपलं आणि काही विद्यार्थी जस्ट करिअर स्टार्ट करत होते, त्यांना कुठं ना कुठं एक सेटबॅक फेस करावा लागला तिथं. तर एक सुरुवात माझं नाव लिहिण्याचा उद्देश हा होता सर. खरं पाहिलं तर ती माझीही सुरुवात होती, पहिली गोष्ट. कारण की मीही आपलं करिअर जस्ट स्टार्ट केलं होतं. आणि सेकंडरी काय होतं सर, की आज कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे, म्हणजे पेरेंट्स तर 6वी-7वी पासून आपल्या मुलाला ट्रेन करण्यासाठी, त्याला चांगलं हायली एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि काही जणांना ते अपॉर्च्युनिटी त्या एजमध्ये भेटत नाही. मग 11वी-12वीला आल्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी कॉम्पिटिशनला सामोरे जातो, त्यावेळेस त्याला असं वाटतं की मी तर ह्यांच्यापेक्षा किती मागं पडलोय, मला इंग्लिश येत नाही, माझं कम्युनिकेशन चांगलं नाहीये, माझे मार्क्स चांगले नाही आहेत. मग 11वी-12वी पासूनच विद्यार्थ्यांना हे वाटतं की माझं करिअर संपून गेलं, आता माझं करिअर न्यूनगंड निर्माण या झाला. एक्झॅक्टली. आणि त्यांना हे वाटतं की आता माझ्या करिअरमध्ये काही राहिलेलंच नाहीये. तर त्यांच्यासाठी एक मोटिवेशन म्हणून मी म्हटलं की शुरुआत तुम कहीं से भी कर सकते. जरूरी नहीं है कि आपने 7th स्टँडर्ड में ही नहीं की या 10th स्टँडर्ड में आपको कम मार्क मिले या 12th में कम मार्क मिले, असं नाहीये. तुम्ही कधी सुरुवात करू शकता. आणि ते सुरुवात करण्यासाठी तुम्हाला कोणते पॉईंट्स, कोणते स्किल तुमच्यामध्ये असायला पाहिजे आणि तुमचा माइंडसेट कसा असायला पाहिजे, हे मी फक्त 130 पेजेसमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तीच माझी एक सुरुवात आहे की जो कोणी तो पुस्तक आपल्या हातात घेईल, मग तो एका 20s मधला स्टुडंट असू द्या, टीनेज मधला स्टुडंट असू द्या, किंवा समटाईम्स मी हेही क्लेम करू शकतो की एक 50 इयर्सचा कोणता एक माणूस असू द्या. इव्हन काही रिटायर्ड प्रोफेसर्स वगैरे त्यांनीही मला त्या बुकचे फीडबॅक दिलेले आहेत की आम्हालाही आता रिटायरमेंट लाईफमध्ये काही ना काही सुरुवात करण्याची एक इच्छा झाली. या बिलकुल बिलकुल. तर असेही मला फीडबॅक भेटलेले आहेत. तर एक सुरुवात म्हणजे काय आहे की तुम्हाला एक स्टार्ट करायचं आहे, ते तुम्ही कधी करू शकता आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ती स्टार्ट घेण्यासाठी ते त्यामध्ये मी मेन्शन केलेले आहेत, ते गायडन्स दिलेलं आहे. सर, हे तुमचं एक सुरुवातीचं पुस्तक, राईट. तुमचे मोटिवेशनल करिअरची सुरुवात होती आणि सुरुवातीचं पहिलं पुस्तक एक सुरुवात. तर याच्या पुढचं प्लॅनिंग आहे का? अजून पुढे काय पुस्तकाचं नियोजन आहे का, प्रकाशनाचं, अजून काय नवीन पुस्तकाचं काय? या माझं सेकंड पुस्तक सर ऑलमोस्ट पब्लिशिंगच्या कगारवर आहे सध्या. जुलैमध्ये आम्ही प्लॅन केलेला आहे सेकंड बुक पब्लिश करण्याचा. त्याचं माझा फर्स्ट बुक एक सुरुवात हा प्युअर मी हिंदी लँग्वेजमध्ये लिहिला होता, कारण की सगळ्यांना ते इझिली अंडरस्टँडिंग व्हावं. माझं सेकंड बुक जो आहे, ज्यांना एक सुरुवात वाचलेली आहे, त्यासाठी आता मी सेकंड बुक हे घेऊन येत आहे, रिप्रोग्राम अ जर्नी टुवर्ड्स द सक्सेस. यामध्ये मी स्किल डेव्हलपमेंट, माइंड ट्रेनिंग, करिअर अपॉर्च्युनिटीज, मोटिवेशन यासारखे खूप सारे छोटे छोटे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्यांनी एक सुरुवात वाचलेली आहे किंवा जो डायरेक्टली रिप्रोग्राम ही वाचेल आता, तर पहिल्यांदा ते बुक इंग्लिशमध्ये आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना इंग्लिश वाचण्याची सवय होईल. चांगलं इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करायचं असेल, शशी थरूर ज्यांना आपण ॲज अन एक्झाम्पल म्हणतो की ज्यांची इंग्लिश खूप चांगली आहे, तर त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं, त्यांना जेव्हा विचारलं गेलं की तुमची इंग्लिश एवढी चांगली असण्याचा म्हणजे ह्याचा एक काय मूलमंत्र काय, की एवढी इंग्लिश तुमची चांगली कशी आहे, तर त्यांनी असं कोणते एक रॉकेट सायन्स नाही सांगितलं. त्यांनी म्हटलं की माझं वाचन खूप आहे. तर जो इंग्लिशमध्ये जो वाचण्याचा प्रयत्न करतो, तर ऑटोमॅटिकली त्याला काय होतो, बोलण्यामध्ये फ्लो येतो, अंडरस्टँडिंग इझी होऊन जाते. म्हणून सेकंड पुस्तक मी प्रेफर केले की आता मी इंग्लिशमध्ये लिहीन, ज्याची इंग्लिश बेसिकही आहे त्यालाही ते पुस्तक समजून जाईल आणि खूप सारं त्याला समजण्याचं त्याच्यामध्ये टॉपिक्सही आहेत. तर माझा सेकंड बुक जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये पब्लिश होणार आहे. पण सर, बऱ्याच जणांनी एक सुरुवात हे पुस्तक वाचून काही ना काही सुरुवात केलेली आहे, बिलकुल बऱ्याच जणांनी केली असेल. डेफिनेटली. त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल किंवा काय मार्गदर्शन असेल? ज्यांनी सुरुवात केली त्यांनी पुढं काय करावं, अगर त्यांच्यासाठी काही नियोजन, दुसरं पुस्तक? बिलकुल. हे रिप्रोग्राम त्यासाठी मी सेकंड याच्यासाठी आणलेलं आहे सर. आणि तसं ज्यावेळेस मला विद्यार्थी विचारतात, असं मी एक कुठलं तरी रेफरन्स नाही देऊ शकत, कारण की कसं आहे, टॉपिक डिपेंड असतात की कोणते पुस्तक कोणत्या कामासाठी येतील. पण मी सगळ्यांना हे म्हणेल की आज सोशल मीडिया आल्यानंतर आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा येतोय की आपली कॅपॅसिटी खूप कमी होत चाललेली आहे. आज कोणी 5 मिनिटाचा व्हिडिओही स्टेबल राहून बसून तो बघू शकत नाहीये. तर हे व्हायला नकोय. आणि जर या गोष्टीमधून आपल्याला बाहेर निघायचं असेल, तर पुस्तक सगळ्यात मोठं आणि इम्पॉर्टंट साधन आहे. आपल्याला वाचण्याची आवड ही असायलाच पाहिजे. जे पुस्तक तुम्हाला आवडतं तुम्ही वाचा, पण तुम्हाला वाचन करायला पाहिजे. कारण की वाचन ही एकमेव अशी गोष्ट आहे जे तुमचं डिप्रेशनही कमी करते, तुमचा मूडही फ्रेश करते, तुम्हाला नॉलेजही देते आणि त्यासोबतच तुमचा हा जो कमी होत झालेला म्हणजे जसं मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणूयात की म्हणजे हा लोकांचा 5 मिनिटाचा व्हिडिओही ते पाहू शकत नाहीयेत आज. तर हा जो कमी होत चाललेला त्यांचा जो स्पॅम आहे तो ऑटोमॅटिकली इन्क्रीज होईल. डेफिनेटली तो इन्क्रीज होईल. आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमची लर्निंगची कॅपॅसिटी वाढेल आणि तुमची क्षमताही वाढेल, तुमचं ब्रेन तेवढं जास्त ऍक्टिव्ह राहील. तर वाचन करायला पाहिजे. तुम्ही स्टोरीचे बुक स्टार्ट करा, पण वाचन सुरू करा. जसं तुम्हाला त्याचा छंद लागेल तुम्ही पुढे त्याच्यामध्ये ॲडव्हान्स होऊ शकतात.
आणि दुसरी गोष्ट, माझा हा जो रिप्रोग्राम बुक येत आहे हा डेफिनेटली त्यांच्यासाठी हेल्पफुल राहील. आणि जे माझे रेग्युलर माझे पार्टिसिपंट्स आहेत, माझे जे स्टुडंट राहिलेले आहेत, त्यांना जर एक सल्ला जर द्यायचा असेल तर मी हेच देईन की बघा, असं नाही आहे की तुम्ही एक मोटिवेशन लेक्चर ऐकलं किंवा एकदा तुम्ही डिसाईड केलं की ओके मला हे करायचं आहे, आता तुम्हाला सक्सेस भेटणारच. होऊ शकते पुढे जाऊन तुम्ही फेल होणार, आणखीन एकदा फेल होणार, आणखीन एकदा फेल होणार. फेल्युअर्स तर येतच राहणार आहेत, पण त्या फेल्युअर्सला न घाबरता त्यांना टॅकल करत करत जर तुम्ही पुढे गेलात ना, तर पुढे जाऊन त्यावेळेस कुठे तर तुम्हाला सक्सेस भेटेल. त्यामुळे 1, 2 इव्हन 10 फेल्युअर्स जरीही लाईफमध्ये आले तरी कधी हे समजू नका की आता लाईफमध्ये काही राहिलेलं नाहीये. तुम्हाला स्वतःला मोटिवेट करायचंच आहे, प्रत्येक वेळेस करायचं आहे. आणि हेही इच्छा ठेवू नये की प्रत्येक वेळेस आपल्याला कुठलं ना कुठलं एक्सटर्नल मोटिवेशनच भेटेल. मग तो कुणाचा व्हिडिओ असेल किंवा कुणाचं लेक्चर असेल, तुम्हाला स्वतःला इंटरनली आपल्याला कसं मोटिवेट करायचं हे तुम्हाला आलं पाहिजे. आणि त्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट आणि एक मी मूलमंत्र सांगतो की इंटरनल मोटिवेशन, सेल्फ मोटिवेशन ही त्यावेळेसच होऊ शकते जेव्हा आपल्याला आपलं एक टार्गेट, आपलं एक गोल माहीत असेल. आणि जर ते गोल फेल्युअर आलं तर त्याला पुन्हा रिअचीव्ह करण्यासाठी आपला फॉल बॅक प्लॅन काय आहे. तर या गोष्टी जर आपल्या लक्षात राहिल्या ना, तर डेफिनेटली आपण सक्सेस अचीव्ह करू शकतो. सक्सेस ही वन नाईट स्टोरी कधीच नसते. हे हे टेन्स ऑफ हंड्रेड्स ऑफ फेल्युअर्सच्या नंतर एक आलेलं पुन्हा एक सक्सेस असते, एक अचिव्हमेंट असते. तर हे जर फॉलो केलं तर डेफिनेटली कुठं ना कुठं सक्सेस येईलच. आणि यासाठी खूप सारे मोटिवेशनल स्टोरी ऑलरेडी मी सांगितलेले आहेत, पार्टिसिपेंट्सला ते माहिती आहेत आणि ते इव्हन माझ्या चॅनलवर जाऊन ते रिपीट ते ऐकू शकतात. चॅनलचं नाव काय सांगता येईल सर आपल्या? माझं यूट्यूब चॅनल आहे ARS इन्फोटेक. अर्शद सय्यद जरी यूट्यूबवर टाकलं तरी माझं चॅनल मिळून जाईल. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर मी अर्शद सय्यद या नावानं माझे चॅनल्स आणि अकाउंट्स आहेत दोन्ही ठिकाणी. पण सर, आमच्या चॅनलकडून जे आमचे प्रेक्षक, जे मुलाखत पाहणार आहेत, तर कुणाला वाटलं तुमचं सेमिनार प्रोग्राम ठेवा तर आमच्या स्क्रीनवर आपला नंबर आम्ही देतो. ओके, मी त्यामध्ये सर माझा बेसिकली मी काय करतोय सर, इट्स ऑल फॉर प्रायव्हसी कन्सर्न्स. माझा इंस्टाग्राम हँडलवर त्यांनी मला मेसेज केला अकॉर्डिंग टू दॅट, तर माझी टीम त्यांना रीच आउट करू शकते. अदरवाईज माझा मेल ID आहे जे स्पेशली आम्ही कॉर्पोरेट सेशनसाठी किंवा मोटिवेशन सेशनसाठी आम्ही अरेंज केलेलं आहे. तर ते मी आपण स्क्रीनवरती देऊयात आणि ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतात. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या चॅनलला दिलखुलास मुलाखत दिली आणि आमच्या प्रेक्षकासाठी मोटिवेशनल विषयी आणि आपलं एक सुरुवात त्या पुस्तकाचं विषयी माहिती सांगितली, दिलखुलास चर्चा केली. आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं हे महत्त्वाचं असतं याविषयी पण आपण सांगितलं. त्याबद्दल आमच्या चॅनलकडून आपले आभार. आणि पुन्हा एकदा आपल्याला डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा आपले अभिनंदन. धन्यवाद. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.